नमस्कार. बिबट्याच्या हल्ल्याने कलमाडी परिसरात भीतीचे वातावरण. आज पुन्हा शेळीवर हल्ला करत बिबट्याने फरफटत नेले नागरिकांमध्ये दहशत. कलमाडी परिसरात शेतकऱ्याच्या शेळ्यांवर बिबट्यांच्या हल्ल्याने सत्र सुरू असून मंगळवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 दरम्यान आणखी एका शेळीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जीवन नगरवाडी पुनर्वसन येथील शेतकरी कमलेश पाडवी हे आपल्या शेळ्या जंगलातून घरी घेऊन येत असताना त्याच्या शेळ्याच्या कळपावर बिबट्याने अचानक हल्ला चढवला. त्यातील एका शेळीला बिबट्याने फरफटून जंगलाच्या दिशेने नेले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान याच परिसरात सुमारे 15 दिवसापूर्वी बिबट्याने शेळ्यावर हल्ला करून 2 शेळ्या ठार केल्या होत्या. या घटनेला महिना उलटण्यापूर्वीच पुन्हा शेळीवर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरातील नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. या भागात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी, पशुपालक तसेच जंगलला लगतच्या रस्त्यावरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळच्या वेळी शेतातून घरी परतताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे. बिबट्याच्या तातडीने शोध घेऊन त्याला जेरबंद करावे तसेच परिसरातील वन विभागाने गस्त वाढवावी अशी मागणी जीवन नगरवाडी पुनर्वसन तथा कलमाडी तह बोरत येथील नागरिकांनी व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.